तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करणार आहे. द फिगर शोज अ नेटवर्क ऑफ करंट. ओके, तर या फिगरमध्ये आपल्याला करंटचं नेटवर्क दिलेलं आहे विथ देअर मॅग्निट्यूड. तर मॅग्निट्यूड पण त्यांचे दिलेलं आहे. द व्हॅल्यू ऑफ करंट आय विल बी. तर आपल्याला करंट आयची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड करायचं आहे. ओके, तर या ठिकाणी आपल्याला सर्किट दिलेले आहे. तर इकडून 15 एम्पियर करंट येतोय, त्याच ठिकाणी 8 एम्पियर करंट येतोय. त्या करंटच्या ॲडिशन होऊन इकडे येणार, वरून 3 एम्पियर करंट. इकडे काही करंट दिलेलं आहे पण त्यांची डायरेक्शन दिलेली आहे. इकडे 5 एम्पियर करंट येतोय, इथं पण त्याचं डायरेक्शन दिलेलं आहे. आणि आय जो करंट आहे तो आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचा आहे. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जो ऑप्शन आहे ए ते आहे 3 एम्पियर, बी ऑप्शन आहे 13 एम्पियर, सी ऑप्शन आहे 23 एम्पियर आणि लास्ट डी ऑप्शन आहे -3 एम्पियर. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? चला तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक फिगर दिलेला आहे आणि करंट आपल्याला फाइंड करायचं असं मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. तर आय या करंटची मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन किती असणार ते फाइंड करायचं. तर सर्वात पहिले जी दिलेली सर्किट आहे ती आपण या ठिकाणी ड्रॉ करून देऊ. ओके, तर या ठिकाणी आपल्याला असा स्क्वेअर टाईप दिलेला आहे, त्याच्यातून करंट पास होतोय. या ठिकाणी जो आहे या साईडला ते करंट येतोय आणि त्या करंटची जी व्हॅल्यू आहे ती आहे 15 एम्पियर इतकी दिलेली आहे. ओके, याचा जो करंट इनकमिंग आहे तर तो दिलेला आहे तुम्हाला 8 एम्पियर इतका दिलेला आहे. त्याच्यानंतर परत खालून एक करंट येतोय, तो दिलेला आहे तुम्हाला 5 एम्पियर इतका. हा करंट याची व्हॅल्यू दिलेली नाही आहे आणि याच्यातून जो करंट पास होणार आहे तो किती असणार, तर आय इतका करंट असणार. ओके, या ठिकाणी पण आपल्याला करंट दिलेला आहे, इथे असा फक्त ॲरो दिलेला आहे आणि याच्यातून जो करंट येतोय तो किती दिला आहे तर तुम्हाला 3 एम्पियर एवढा दिलेला आहे. आणि हा करंट किती असणार तो आपल्याला फाइंड करायचा. ओके, याचा मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. तर याच डायरेक्शनमध्ये जर असेल तर व्हॅल्यू प्लस येणार, जर अपोजिट डायरेक्शन असेल तर याचा आन्सर मायनस येणार. ओके, तर एक काम करू, आपण याला लेबलिंग देऊन टाकू, जंक्शनला नाव देऊन टाकू आपण. तर हा जो जंक्शन आहे त्याला आपण काय कन्सिडर केलं, ए जंक्शन कन्सिडर केलं, याला बी जंक्शन कन्सिडर केलं, याला सी आणि याला काय कन्सिडर केलं तर डी जंक्शन आपण या ठिकाणी कन्सिडर केलं. ठीक आहे, आता एक काम करू, सर्वात पहिले तर आता हा जो ए जंक्शन आहे तर इथून हा करंट 15 एम्पियर येतो, 8 एम्पियर. मग याच्यातला करंट आपल्याला भेटून जाईल, नंतर इथून भेटून जाईल आणि एक इथला करंट. ओके, मग आपल्याला ए बी आणि डी जंक्शनचं फाइंड करू, म्हणजे आपल्याला सी जंक्शनचं या ठिकाणी भेटून जाईल. KCL या ठिकाणी आपल्याला यूज करायचा आहे. ओके, तर सर्वात पहिले आपण जंक्शन ए ला घेऊ. ॲट जंक्शन ए बाय युजिंग KCL, किर्चॉफ्स करंट लॉ या ठिकाणी यूज करायचा. KCL काय आहे, ॲट एनी जंक्शन अल्जेब्रिक सम ऑफ इनकमिंग करंट इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ आउटगोईंग करंट. सपोज इथला जो करंट आहे तर त्याला आपण काय कन्सिडर करू, I1 या ठिकाणी कन्सिडर करू. इनकमिंग करंट कोणता आहे, 15 एम्पियर जो आहे तो इनकमिंग करंट आहे, मग तो 15 एम्पियर लिहिला, प्लस लिहिला. आणि अजून एक येणारा करंट जो आहे तो 8 एम्पियर, तो याच्यात ऍड करा. ओके, सर्व इनकमिंग करंटची सम आणि आउटगोईंग करंटची सम काय असणार, सेम. आउटगोईंग एकच करंट आहे आणि तो किती तर आपला I1. ओके, तर या दोघांची काय करायची आपल्याला ऍडिशन. 15 + 8 जर घेतला तर हा काय किती झाला 23. मग I1 जो असणार तो किती असणार 23 एम्पियर एवढा करंट याच्यातून पास होणार. ओके, आता या ठिकाणी पुढे जाऊ आपण जंक्शन बी ला जाऊ. ओके, म्हणजे या ठिकाणी जो करंट येणार आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला भेटून जाईल. ओके, ॲट जंक्शन बी, ॲट जंक्शन बी बाय युजिंग KCL, किर्चॉफ्स करंट लॉ आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. आता या बी जंक्शनला जर घेतला तर इनकमिंग करंट हा I1 आहे आणि इकडून येणारा 3 एम्पियर आहे आणि याच्यातून जो करंट पास होणार आहे सपोज त्याला आपण I2 कन्सिडर करू. ठीक आहे, मग ॲट जंक्शन बी अल्जेब्रिक सम ऑफ इनकमिंग करंट इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ आउटगोईंग करंट. मग इनकमिंग करंट आहे तुमचा I1 आणि वरून येणार किती 3 एम्पियर आणि जो खाली चाललेला आहे तो आउटगोईंग आहे, त्याला आपण काय कन्सिडर केलं I2. I1 ची व्हॅल्यू आपण फाइंड केली किती ती 23, प्लस काय राहिला 3 इज इक्वल टू आपला I2. या दोघांचे जर ऍडिशन केलं तर आपल्याला I2 भेटेल आणि तो किती भेटेल तर 26 एम्पियर एवढा करंट आपल्याला भेटणार आहे. कोणता तर I2. ओके, आता I2 भेटलेला आहे पण इथला करंट माहित नाही आपल्याला, मग त्याच्यावरून आपल्याला I फाइंड करता येईल. ओके, मग आता जंक्शन डी कडे जाऊ. ॲट जंक्शन डी बाय युजिंग KCL, किर्चॉफ्स
करंट लॉ. ओके, जंक्शन डी ला जर घेतला, इथला जो करंट आहे सपोज त्याला आपण काय कन्सिडर करणार आहे, I3 कन्सिडर करू. ठीक आहे, मग अल्जेब्रिक सम ऑफ इनकमिंग करंट इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ आउटगोइंग करंट. इनकमिंग करंट कोणता आहे तर 5 एम्पियर आणि I3. ओके, 5 प्लस काय झाला तर आपला I3 आणि आउटगोइंग फक्त एकच आहे तो म्हणजे किती तर 8 एम्पियर. प्लस 3 इकडे काय करा मायनस, मग I3 जो असणार तो किती असणार 8 मायनस 5. 8 मायनस 5 किती झाला तर 3 एम्पियर. ओके, तर 3 एम्पियर हा I3 करंट झाला. मग आता आपल्याला I फाइंड करायचा आहे, त्याच्यासाठी आपण जंक्शन यूज करणार आहे कोणतं C. मग पुन्हा आपण ऍट जंक्शन C बाय युजिंग KCL, किर्चॉफ्स करंट लॉ. C ला जर घेतला तर इनकमिंग करंट जर घेतला तर फक्त I2 आहे. I2 येतोय पण जाणार कोणतं आहे I3 आणि I हा आउटगोइंग आहे. मग त्यांचे ऍडिशन करू आपण. I3 प्लस काय I2 किती दिलेला आहे तर I2 आहे तुमचा 26. I3 आपण फाइंड केलेला तो किती तर 3 आणि प्लस काय राहिला आपला I. प्लस 3 इकडे काय करा मायनस, मग 26 मायनस 3 तर आपला जो करंट असणार तो किती भेटेल 23 एम्पियर. ओके, आता ही जी व्हॅल्यू आहे पॉझिटिव्ह आहे म्हणजे याची डायरेक्शन जी आहे ती C पासून अवे असणार. म्हणजे आधी ज्याने ती डायरेक्शन दिलेली ती करेक्ट आहे, फक्त आपण मॅग्निट्यूड फाइंड केलं. मग 23 एम्पियर हे त्याचं काय आलं आन्सर आलं. ओके, मग प्लसच आलं. मग या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर C जो आहे तो आपला या ठिकाणी करेक्टली मॅच झालेला आहे. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार तो ऑप्शन C असेल, म्हणजेच 23 एम्पियर असेल.